आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्तेंच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। सदावर्तेंनी जरांगींना परवानगी नाकारावी आणि गुन्हा दाखल करावा असा अर्ज दाखल करण्यात आला होता। राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना आणखी 3 महिने मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। सूत्रांची माहिती, राजेश कुमार यांची मुख्य सचिवपदी 30 जून रोजी नियुक्ती। राजेश कुमार यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याची सरकारची भूमिका। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू ठाम, संपूर्ण राज्यामध्ये घेणार सभा। 30 ऑगस्टपासून सुरुवात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5 ते 6 सभा घेण्याचं नियोजन। तर 2 ऑक्टोबरच्या ऐवजी 28 ऑक्टोबरला मुंबईमध्ये बच्चू कडूंचं कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन। कृत्रिम फुलांवर बंदी घाला, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी। भरणे यांचं पंकजा मुंडे यांना पत्र, चीनी बनावटीच्या कृत्रिम फुलांवर बंदी घातल्यास शेतकऱ्यांच्या फुलांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा। बी सुदर्शन रेड्डींनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट। बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार। गरज असे तेव्हा वापरा आणि गरज संपली की फेकून द्या, या पद्धतीलाच नाकारलं पाहिजे। बी सुदर्शन रेड्डींना मतदान करा म्हणून फडणवीसांना फोन करणार, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। विविध देशांच्या दूतावासामधील महावाणिज्य दूत यांनी घेतलं वर्षा निवासस्थानी बाप्पाचं दर्शन। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी बाप्पाची आरती। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला नांदेडमधील पूर परिस्थितीचा आढावा। 5000 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। छत्रपती संभाजीनगर इथून लष्कराची एक तुकडी पाचारण। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। गोकुळ दूध संघाकडून गणेशोत्सवात दूध उत्पादक शेतकऱ्यांना गिफ्ट। म्हैस आणि गाईच्या दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय।